तर आहे गाईज बघू शकता. आता आपण चाललेलो आहे आणणारजी. तर गाड्या निघलेल्या आहेत आपल्या सगळ्यांच्या. दोन गाड्या आहेत मागं. आतमध्ये अंकिता काकू आई आहे, निशादाई आहे, इकडं कल्पेश सुतार आहे. तर इकडं पण आहेत बघू शकता तुम्ही. बाबा आहे, नामदेव आहे, पियुष तालके आहे. तर चला आता आपण पुढं कंटिन्यू राहत मी ब्लॉगमध्ये. आपण भेटू पुढं आता ज्या होईल ते सांगतो तुम्हाला. चला आज आपण रिमझिम पावसामध्ये चाललेलो आहे जीवदानी आणि आळनाला ब्रिज. तर आत्ता सगळ्यात पहिले आम्ही आलो हवा भरायला पेट्रोल पंपावर. तर बघू शकता तुम्ही आता आलेलो पेट्रोल पंपावर ना. सकाळी सकाळी पब्लिक बघू शकता आपली नाश्ता करीत आहे. तर गाई ज्यावेळी धोका दिलेला आहे, दोन मेंबर बोलून यावी 4 मेंबर आणलेले आहेत इथं ना. गाडी आपली फुल झालेली आहे आता बघू शकता. आपल्या गाडीमध्ये 2 बसलेले आहेत, निधी नाका बसलेली आहे ना. यांच्या गाडीमध्ये 2 जण बसलेले आहेत, सोम ना देवलीचं दादाच आहेत. तर आता आपण चाललेलो आहे ना. पाऊस थोडा रिमझिम चालू झालेला आहे. तर आता चला आता बघू पुढं काय कसं काय ते. निधी कॅमेरामध्ये हाय कर. काही आता आम्ही पोचलेलो आहे जीवदानीला आणि काकाचा गेलेले आहेत मच्छी आणायला आणि कोंबडा कापाला. तर आपण चाललेलो आहे आता ऑर्डर घ्यायला काकूस त्यांची आई त्यांची. तर गाईच आलेलो आहे आता आम्ही ऑर्डर घ्यायला. अंकिता काकू मच्छी आणायला गेल्या. कंची मच्छी खाशील ना? निधी तुला कोणती मच्छी? निधी तू कंची मच्छी खाशील? कोणती पण खाईल का तुम्हाला? आका तुला कोणती मच्छी चालेल? मच्छी आणायला गेल्या कोलबियाचो. रिदू तू काय खाशील? चिकन खाशील का गावठी कोंबडा खाशील? हा कोंबडी खाशील का तू? गावठी कोंबडा घाल का? तर गाई ज्यांना काही पण चालेल बोलतं जेव्हा आणतील ते चालणार आहे. तर आता गेले काकाचा आणि भाऊजी गेल्यात कोंबडा कापाला आणि मच्छी आणायची आहे. तर आता आम्ही जीवदानीला आलेलो आहे. पण जीवदानीवरून आता जायचं आहे आपल्याला आणणाऱ्याला. तर आणणाऱ्याला मच्छी काय भेटेल नाही भेटेल ते माहिती नाही. बघून डायरेक्ट आपण जीवदानीवरून जिथूनच मच्छी घेतलेली आहे. तर चला आता आपण पुढं जाणार आहे. नंतर भेटू पुढं कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. तर गाई आत्ता सगळं सामान घेतलेलं आहे. चिकन आणि मच्छी बिच्छी घेतलेली आहे ना. तशी सगळ्यांना वडापाव बिडापाव सर्व नाश्ता घेऊन आता आम्ही निघलेलो आहे पुढे. डायरेक्ट आता स्टॉप आळनाला ब्रिजवर होणार आहे. तर आता आम्ही सीधा आळनाला ब्रिजवर चाललेलो आहे. सगळे वडापाव बिडापाव भाजी घेतल्यात खाऊन झाल्यात. आता आम्ही निघतो सीधा पुढे डायरेक्ट भेटू आळनाला ब्रिजवर. तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये. स्क्रिप्ट करू नका. बेल जर तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप आळनाला ब्रिज. तर चला गाईज आपला लोकेशन आता झालेलं आहे कम्प्लीट. आलेलो आहे आपण आळनाला ब्रिजवर. तर समुद्राच्या किनाऱ्यावर आपण आता पोहोचलोय. बघू शकता तुम्ही समुद्र बघू शकता. सगळे आलेले आहेत आता इथं जेवण बनायचं चालू करणार आहेत. गाईज बघू शकता तुम्ही आता देशी जुगाड केलेला आहे. आळनाला ब्रिजवर भात घाली घेतले चुलीवर. भाऊजी पण आहेत. आता भाऊजी घेणार चिकन तलाला आणि नामदेवने घेतले भात बनवीत. चूल पेटवले. फाट्याने भेटल्या तर नारळाच्या या घेतल्यात जावण्या का काय दावण्या काय बोलतात त्या. आणि गाई जिकडं आळनाला ब्रिजवर फिरायला जायची तयारी चालू केलेली आहे. कपडे बिपडे चेंज केलेले आहेत ना. सगळी तयारी झालेली आहे. आता जेवण बिवून तवसर तयार होतं तवसर बाकी जण फिरायला जाणार आहेत आळनाला ब्रिजवर. आता यावी पण कपडे बिपडे चेंज करून आलेले आहेत. तर गाईच इकडं पार्टी सुरू झालेली आहे. इकडे घेतलेलं आहे चिकन बनवीत आणि इकडं पियुषला पण रिओ बिओ झालेला आहे. सोम पण रिओ पेतं बघू शकता तुम्ही. इकडं पियुष पण रिओ पेतं. इकडं निधीनी पण रिओ प्यायला घेतले. इकडं रिदूनी पण रिओ प्यायला घेतले. इकडं वामिका बसले काकरी खात. इकडं आईने घेतले कांदा कापीत. नाही घेतले आता मला रविवार उपास आहे मग मी काहीच नाही.
आणि इकडं दादासांची सोय जोरान झालेली आहे, बघू शकता तुम्ही. रिवो आहेत, अजून काहीतरी आहे ते आपल्याला माहिती नाही, बघू शकता. आणि नामदेवने काय सुला का काहीतरी आणले, सुला घेऊन मस्त मला वाटतं ढिला होणार आहे न, बघू शकता तुम्ही. काहीच आणाले ब्रिजवर आलेला आहे, पण आपला एकदम सुका चाललेली आहे पार्टी एकदम. बघू शकता तुम्ही आपल्याजवळ दही आहे, बाकी काहीच नाही. बाकी यांच्यावर अलग अलग आहे भरपूर काहीतरी, पण आपलं एकदम पार्टी सुकी चालू आहे. फक्त दहीवर अख्खा दिवस करायचा आहे. पियुष काय काय खाणार आहे चिकन, पापलेट, अजून लॉलीपॉप? आपल्यासाठी काहीच नाही, आपल्यासाठी फक्त दही आहे आणि काय शेंगदाणा आणलेले आहेत मी, बाकी काहीच नाही. रिदू किती पेशील रिवो? अजून 2 पेशील का? निधी तू किती पेशील? अर्धीच पिल्ली का? बस होल का? अजून 2-3 आणू बस होल ना. सोम तू किती? एकेमध्येच पोट पडला का? जेवण आहेस ना? काय खाशील? चिकन लेग पीस, पापलेट, गावठी कोंबडा काहीच नाही. आता तू तर मला येताना बोललेला मी शाकाहारी खाणार आहे, मग आता कसं मन बदललं का इकडं? पियुष तू काय काय खाणार आहेस? सगळं खाणारस का? काहीच बघू शकता तुम्ही, प्रत्येकाची गलास भरलेली आहेत, बघू शकता. आपल्या तो उपास आहे मगून आपल्याजवळ दही आहे आणि प्रत्येकाची बघू शकता तुम्ही गलासा कशी भरलेली आहेत. एक ऑरेंज कलरचा आहे, एक ब्लॅक कलरचा आहे, एक पिंक कलरचा आहे आणि आपला व्हाईट कलरचा आहे, कारण का आपल्याला उपवास आहे मगून आपण दही पीत घेतले ना. बाकीच्या बघू शकता तुम्ही काय पीत घेतले ते माहिती नाही आपल्याला काय. एकाजवळ रिवो आहे, एकाजवळ सुला आहे, सुला पिऊन मस्त लुला होणार आहे. आणि इकडं कोणता तरी आहे डब्बा, एक कॅन्ड आहे यांच्याजवळ, या दादाजवळ पण कॅन्ड आहे, या दादाजवळ पण कॅन्ड आहे आणि तिकडं सुला आहे, तिकडं रिवो आहे ना. आपल्याजवळ दही आहे, कारण का आपल्याला उपवास आहे, रविवार उपवास आहे, मग आपल्याजवळ दही आहे, बघू शकता तुम्ही. तर गाई जाता आलेलो आहे आपण ब्रिजवर. आई पण आहे इथं आणि नायरा पण आहे. नायरा बघ कॅमेरामध्ये ऐकर, ब्रिजवर आलेले आहे आणि ही पण आलेली आहेत पोरा, सगळी मजा करतात एकदम ब्रिजवर येऊन, बघू शकता तुम्ही. भरपूर गर्दी आहे इकडे आणि लाटा पण फुल खवललेल्या आहेत, एकदम जोराने लाटा येतात. तर गाईज बघू शकता आपली बच्चा गँग समुद्राच्या किनाऱ्यावर आलेले आहेत. फुल एन्जॉय चालू आहे त्यांचा, फुल एन्जॉय चालू आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता लाटा किती मागून येतात ना, यांची फुल एन्जॉय चालू आहे, बघू शकता तुम्ही. फुल एन्जॉय चालू आहे त्यांचे भरपूर. आणि आपण आले समुद्राच्या किनाऱ्यावर, आणि आपण समुद्राच्या किनाऱ्यावर दही खायला आलेलो आहे. बघू शकता जेवण झालेलं आहे चालू आता. सगळी समुद्र बीचवरून आंघोळ धुवून आलेली आहेत ना, आता जेवायला बसलेली आहेत. बघू शकता तुम्ही आता जेवण चालू झालेलं आहे यांचा. गाईज बघू शकता यावी बघू शकता पापलेट खायला घेतल्यात हातामध्येच निधीनी आणि पियुषनी. आणि यो पण इकडं काटे चाटून खात घेतलं त्यांनी पण पापलेटचं. मला तरी असं वाटतं यो पापलेटचं काटं पण नाही सोडणार, असं पापलेट खात घेतले. बघू शकता तुम्ही, बघा शकता त्याच्या हातामध्ये पापलेटचे काटे पण आहेत, काटे पण खात घेतल्यात. आणि ही एकदम जेवणाच्या टायमावर तुटली नायरा ना. बघू शकता तुम्ही जेवण चालू झालेलं आहे आता. पियुष किती वेळा जेवण झाला का? किती वेळा भात घेतला? किती वेळा भात घेतला? तरी पण एकच वेळा घेतला का? पियुष तू आता जेवण करायला बसलेला पण तू लढला, पण रात्री बघू शकता इकडं नामदेव पण जेवायला बसलेला आहे, जेवण कधीच घेतलेलं आहे.
आणि इकडं देवलीचे दादाच पण जेवायला बसले आहेत. दादा कसे झाले जेवण? एक नंबर झालेला आहे ना. पापलेट एक नंबर पापलेट एक नंबर आहे. म्हणजे बाकीचा चांगला नाही झाला का? पापलेट तुमचं हॉटेलवरून आलेले आहेत बनवून, आणि चिकन आणि गावठी कोंबडा आणि कलिजी या मला तरी वाटतात. मग दादा तुम्ही काट्या सगळ्यात पापलेट खाल ना? खाणार नाही का? चांगलं झालेलं आहे. चांगला झालेला आहे ना. आणि कुंद्याचे दादाच दादाच तुम्ही किती किती कॅन पिल्ले? दोनच ना. मग जेवण कराल ना? किती वेळा भात घ्याल? 2 वेळेला घेतला का? जेवण बिवण चांगलं झाले ना? पापलेट बिपलेट कारण का पापलेट हॉटेलवरून बनवून आलेले आहेत. मगून कसं दादाच बोलतात चांगले झाल्यात, बाकीचा काय चांगला नाही झाला. पण तुमच्यासाठी कसं काय चांगलं झालेलं आहे का? सगळं चांगलं झालेलं आहे ना. अंकिताकू जेवण बनवून किती टाइम झाला तुम्हाला? भरपूर टाइम झालेला आहे. जेवली का? काय काय केलेलं पाहिजे तुम्ही? चिकन, कोंबड्याचं मटण, पॉपलेट. किती वेळा भात घेतला? 4. एकदाच घेतला का? भाजी बिजी जे चांगली बनवलेली आहे ना तुम्ही ना? ते पापलेट जे बाहेरचे बनवून आणल्यात ते कसे बनल्यात? मस्त बनल्यात ना. मग तो तुमचे हजबेंड हे नामदेव सुतार बोलतात पापलेट फक्त चांगले झालेत, बाकी काही चांगला नाही झाला. त्यांना कधी आवडतं का घरातलं जेवण बनवलेलं? त्यांना बाहेरच आवडतं. बाहेरच आवडते का? ओके. ना आता आरका चुकतं का? मला असं माहिती पडले का तुम्हाला पापलेटचे डोके सगळे तुम्हाला दिलेत ना? पापलेट ताई खाऊन घेतलेले, खरी बात आहे का? हा हे बघा इकडूनचे आई पण डोका देत घेतलेला. आता अजून दुसरा एक हा म्हणजे पापलेटचे डोके तुम्ही खाता ना? पापलेटचा वरचा मांस मस्त त्यावेळी खाल्ला. किती वेळा भात घेतला तुम्ही? 4. एकदा चिकन बिकन तुम्ही बनवलेलं आहे ना? कशी झालेली आहे टेस्ट? मस्त झालेली आहे ना. मग किती वेळा भात घ्याल? 2 वेळा. मग जेवण झाल्यावर मग तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? आंघोळ धावायला जाणार आहे का ब्रिजवर? तर गाईच आता सगळ्यांचं जेवण झालेलं आहे. आपल्या बच्चा गँग म्हणजे आपल्या पोरांचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही चाललेलो आहे सगळी ब्रिजवर फिरायला. तर चला गाईच आता गाईच चाललेलो आहे आपण ब्रिजवर. फुल एन्जॉय करणार आहेत सगळेजण. बघू शकता तुम्ही आपल्या मागं आहेत पब्लिक आपली. फुल एन्जॉय ब्रिजवर फुल एन्जॉय होणार आहे. बघू शकता तुम्ही मागे आपल्या मागं आई बघू शकता आता फुल एन्जॉय कधी घेतली. वाटिका बिमिकाने फुल एन्जॉय करी घेतली. जशी आली तशी जलपरी येऊन डायरेक्ट. गाई बघू शकता आपली फॅमिली सगळी गेलेली आहे एन्जॉय करायला. दादासला दोघं दादास कुंड्याचा दादास आणि देवलीचा दादास आम्हाला ठेवले कपडे आणि मोबाईल थांबला ना. बाकी नाही. बघू शकता तुम्ही कसे चाललेली आहे टीम. काहीच बघू शकता. बघितलं ना तुम्ही कसं फुल एन्जॉय चालू आहे ना. आम्ही तिघं जण इथं आहेत कपडे सांभाळायला, यांचे मोबाईल सांभाळायला ना. बाकीचे सगळे गेलेलो आपण समुद्र बीचवर, आरणारे बीचवर आलेलो. तर समुद्राच्या किनाऱ्यावर होतो तर आपल्याला जलपरीसारखा काहीतरी दिसला. तर मला वाटलं जलपरी आहे का? तर बघायला गेलो जवळ जाऊन. तर बघू शकता तुम्ही कसा जलपरा आहे. तर मला वाटलं जलपरी आहे पण इथं जलपरा आहे. बघू शकता तुम्ही जलपरा आलेला आहे समुद्राच्या किनाऱ्यावर आरणारा बीचवर. तुम्हाला पण असा कधी बघायचा असेल तर तुम्ही येऊन बघू शकता. असा जलपरा बघू शकता. तुम्हाला पण जर कधी असं दिसला आरणारे बीच जवळ का जलपरीसारखं वाटला तर जलपरी पण असू शकतं, नाही तर जलपरा पण असू शकतं. तुम्ही बघू शकता. बघा आपल्या इथं तर आम्हाला जलपरी समजलेलो पण जलपरा दिसलेला आहे. हॅलो गाईज. तर आता आपण आरणाऱ्या ब्रिजवरून आंगबिंग धुवून सगळीजणं बाहेर आलेली आहेत ना. आता आपण सीधा चाललेलो आहेत घरी. तर इथून सीधा अंग धुवून आपण घरी चाललेलो आहे. तर चला तुम्ही जर आपल्या आयडीला सबस्क्राईब नसेल केला तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून घ्या. तर चला आता गुड बाय. सगळीजणं आता निघून आलेली आहेत. बघू शकता एक गाडी आपली पुढे चाललेली आहे.
ना सगळीजण आता आपण निघलेलो आहे आपल्या आपल्या घरी. तर चला गुड बाय. परत हवा आहे ते